सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातून समोर आलेल्या एका व्हिडिओने एकाच वेळी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। आमच्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये MH13 सिटी 4873 क्रमांकाची ऑटो रिक्षा तांदळाच्या पोत्यांनी पूर्ण भरलेली दिसत असल्याचा दावा आहे। रिक्षामध्ये वजन काटाही दिसत असल्याचा दावा केला जात आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की हा प्रकार शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशन धान्याशी संबंधित असू शकतो। या प्रकरणात अकीब कुरेशी यांचे नाव काही नागरिकांकडून घेतले जात आहे, मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही आणि संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप समोर आलेली नाही। आता प्रश्न प्रशासनाला, जर सर्व काही कायदेशीर आहे तर या रिक्षेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाची पोती का होती? वजन काटा कशासाठी होता? हा माल नेमका कुठून आला आणि कुठे जात होता? या सर्व बाबींची चौकशी होणार का? गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शासनाकडून दिले जाणारे धान्य जर कोणत्याही प्रकारे चुकीच्या मार्गाने वळवले जात असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आहे। त्यामुळे संबंधित पुरवठा विभाग, पोलीस प्रशासन आणि इतर जबाबदार यंत्रणांनी या व्हिडिओची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी नागरिकांची मागणी आहे।